साई रिडम ढोके यूट्यूब चॅनलमध्ये आपण स्वागत करीत आहे. तर आपण सध्या आहोत कोल्हापूर या ठिकाणी. कोल्हापूरमधील कन्हेरी मठ कसा आहे, तर आतमध्ये श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कन्हेरी मठ आहे. तर कन्हेरी मठ कसा आहे, आतमध्ये काय काय आहे, तर तुम्हाला आता प्रत्यक्ष आपण आतमध्ये जाऊन दाखवणार आहोत. तर व्हिडिओ पाहायला पूर्णपणे विसरू नका. चला आतमध्ये आता जाणार आहोत. तुम्हाला आता आपण कन्हेरी मठ कसा आहे काय नाही, तर कोल्हापूरच्या आपण ह्या कन्हेरी मठामध्ये जात आहोत. तर कन्हेरी मठामध्ये काय काय आहे हे बघा. मोठाच मोठा हा सिंहाची ह्या ठिकाणी मूर्ती उपलब्ध आहे. आता ह्या पायऱ्या आपण समोर तेवढ्या पायऱ्या चढून आतमध्ये जाणार आहोत. आणि कन्हेरी मठ आतल्या साईडला कसा कसा आहे हे पण तुम्हाला आता आपण दाखवणार आहोत. व्हिडिओ पूर्णपणे पाहत राहा. हे पण मूर्ती दाखवू सिंहाची. त्या पायऱ्या आपण वर आता चढत करत जात आहोत. तर बघा, इथून दाखवायला चालू करा. ही गाय आहे. तर राहुल, ही पूर्णपणे असे पुढे हे आहेत का, आतमध्ये पण अशाच मूर्ती आहेत का? भरपूर आहे त्या. बर. सगळ्या राशी आहेत त्या. तुळा राशी ही पिंचू, हे सगळ्या राशीच्या मूर्त्या बनलेल्या आहेत का नाही? घोडा. तर आपण पाहतात की जेवढ्या राशी असतात ह्या राशीच्या या ठिकाणी मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर अतिशय नयनरम्य असा हा कन्हेरी मठाचा परिसर आहे. पूर्णपणे असं ग्रीन गार्डन पण आहे ह्या कन्हेरी मठामध्ये. तुम्ही कोल्हापूरला आल्यानंतर त्या मठाला अवश्य भेट द्यायला काय विसरू नका. बघा, ही मगर सिद्धगिरी म्युझियम आहे या ठिकाणी. आता पुढं सिद्धगिरी बाजार. मठाचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण पाहत राहा. इंटरेस्टिंग खूप आहे मोठा. तर या ठिकाणी काय धबधबा आहे का? इथं धबधबा होता, ते बंद झालाय, बंद केलाय. ही कधी कुठल्या टायमाला चालू होतं साधारण? संध्याकाळच्या वेळेला चालू होतं 5-6 वाजता का बंद होते 5-6 वाजता? नाही, हा, कधी ठेवत्यात कधी बंद करते तिथे. कंटिन्यू चालू ठेवत त्यांच्या ऍडजस्ट नुसार. या ठिकाणी धबधबा होता. धबधबा सध्या इथल्या प्रशासनाने बंद ठेवलेला आहे. लांबडी दिसते का? हा, हे सगळं सिमेंटाचं बनलेलं आहे का? होय. हा, पुढे हे विष्णू झोपलाय. विष्णूची मोठी मूर्ती आहे. हे कुठले आहेत म्हणजे साधारण? ही उंट, हत्ती, घोडे. सगळं सिमेंटचं दिसायला बांधकाम आहे का नाही? सिमेंट मध्येच केलंय. हा, पण अतिशय सुंदर देखावा केलाय सगळा.
सध्या ह्या ठिकाणी पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे सगळं हिरवं हिरवं वातावरण. इकडे शिवनंदी ठिकाणी. मोठा आहे बघ. हा, ही शंकराची मूर्ती दाखवा इकडे. तिथे मोठे. बघा किती मोठा हा नंदी ह्या ठिकाणी आहे कण्हेरी मठामधला. झूम करून दाखवा जरा. मोठं मोठं ह्या ठिकाणी शंकर आणि नंदीचा ह्या ठिकाणी मूर्ती ठेवलेली आहे, मोठीची मोठी. कमान आहे. तर आता आपण ह्या मंदिराकडे जात आहोत. तर हे साधारण राहुल मंदिर कशाचं आहे? आतमोळीवर पिंड आहे शिवलिंगची. शिवलिंगची पिंड आहे, खूप जुनी असणार आहे. होय. किती पायऱ्यात अशा. वरी हत्ती बसवल्या स्वागत करायला. स्वागतासाठी हत्तीची ह्या ठिकाणी दोन्ही साईडला बसवलेले आहेत. बघा मोठ्याच्या मोठा कसा हत्ती स्वागतासाठी ह्या ठिकाणी दाखवलेला आहे. मोठा हत्ती. हे पण दाखवा इकडल्या बाजूचं. हत्ती एवढा मोठा आहे की असा त्याच्यामध्ये बोजामध्ये आपल्या बसणार नाही, असं मोठे मोठा पाय हत्ती आहे. ह्या ठिकाणाहून खालचं पण लोकेशन किती सुंदर दिसतंय बघा. अतिशय जबरदस्त लोकेशन आहे या ठिकाणचं, कण्हेरी मठ अर्थात. तर आता आपण ह्या शिव मंदिर अन्नछत्र कार्यालय वगैरे आहे या ठिकाणी. आता आपण ह्या ठिकाणी आतमध्ये जाणार आहोत. त्या मंदिरामध्ये मोठाच्या मोठा असा वाडा आहे मंदिराचा. चला. तर कण्हेरी मठामधील आपण पाहत आहात हे महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये. चला आता आतमध्ये जात आहोत. चल. तर हे कण्हेरी मठातील महादेवाचं मंदिर आहे. मोठं मोठं ह्या ठिकाणचं मंदिर आहे. पूर्णपणे हे दगडामध्ये, पूर्ण दगडामध्ये ह्या ठिकाणी बांधकाम आहे या मंदिरातलं. कोल्हापूर येथील कण्हेरी मठ आणि त्याच्यामधील हे महादेवाचं मंदिर आहे. गाभाऱ्याच्या आत प्रवेश करू नये असं ह्या ठिकाणी उल्लेख केला. महादेवाची मोठीची मोठी अशी मूर्ती आहे, पिंड आहे मोठीची मोठी अशी. अतिशय पुरातन काळातील असा हा कण्हेरी मठातील हे महादेवाचे पिंड आहे या ठिकाणी. तर राहुल हे कशाचं मंदिर आहे? तेच की पिंडच आहे शंकराचंच. हे बी पिंडच आहे का? कण्हेरी मठामधील दुसरं आतलं मंदिर आहे. महादेव शंकर महादेवाची पिंड आहे. आतमधली तुम्हाला सुरुवातीला दाखवली ती मोठ्या साईजची होती आणि ही लहान साईज मध्ये. कण्हेरी मठातील महादेव.
तर ह्या कन्हेरी मठ मधील जे महादेवाचं मंदिर आहे त्याचा हा मोठाच्या मोठा बारव आहे. खोली हे जे काही भरपूर दिसायला लागलेले आहे आपण पाहत आहात. ह्या ठिकाणी झाकण ठेवलेलं आहे. खोली भरपूर होणार आहे ह्या ठिकाणी. तर हे महादेवाच्या मंदिरामधील हे गुरुदेव ध्यान मंदिर म्हणून अशी एक ह्या ठिकाणी इमारत आहे. अतिशय जुन्या पद्धतीचं हे कोल्हापूर येथील कन्हेरी मठातील हे महादेवाचं मंदिर आहे. पूर्णपणे सगळं कोरीव दगडामध्ये काम आहे सगळं हे. राहुल हे खूप खूप वर्षापूर्वीच असणार आहे. होय, जुना आहे एकदम. शाहू महाराजाच्या काळातला शाहू महाराज आपला विचार. तर हे शाहू महाराजाच्या काळातलं असणार साधारण मंदिर. होय, खूप वर्ष जुनं आहे का नाही. श्री सिद्धगिरी संस्थान मठ येथे केल्या जाणाऱ्या पूज्यविधी अशा पद्धतीने हे त्या ठिकाणचं मंदिर आहे. अभिषेकाला 151, रुद्राज अभिषेक जर असेल तर 1100 रुपये, दही भाताची लेपासना असेल तर 2001. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आतमध्ये महादेवाच्या पिंडीची पूजा करण्यासाठी या अशा फीस त्या ठिकाणी आकारल्या जातात. तर ज्यांना कोणाला पूजा वगैरे करायची असेल त्यांनी या कन्हेरी मठात आल्यानंतर एवढा खर्च दिला त्या पद्धतीने करता येते. या ठिकाणी तुम्ही ह्या सिद्धेश हे जे मंदिर आहे कन्हेरी मठातलं, तर ह्या ठिकाणी हे बैलाला ह्या ठिकाणी आणलेलं आहे. तर आज कुठला कार्यक्रम आहे? आज कर्नाटकी बेंदूरचा कार्यक्रम ह्या ठिकाणी. तर महाराष्ट्रामध्ये कर्नाटकी म्हणजे पोळा साजरा केला जातो त्या पद्धतीनं ह्या कोल्हापुरामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी ह्या वासराला सजवून आणलेलं आहे. तर कर्नाटकी बेंदूर ह्या ठिकाणी साजरा करायला चालू आहे ह्यांचा आज. श्रीमद जगद्गुरु श्री काळसिद्धेश्वर स्वामी महाराज 48वे मठाधिपती श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान. तर ह्याच महाराजाच्या आतमध्ये सुद्धा मूर्ती होती ना. होय, त्याच महाराज अलीकडे मूर्ती आहेत. तर ही इथं असं उल्लेख केला की 48वे मठाधिपती होते ही. म्हणजे ह्यांच्या पूर्वी अजून किती 48 त्यांचा नंबर 48वा. तर ह्याच्या पूर्वी 47 मठाधीश्वर होऊन गेलेत, बरोबर ना. म्हणजे बघा ह्याला किती पूर्वीचा इतिहास असणार आहे. होय, अतिशय हे जुनं आहे. तर ते 48 मठाधिपतीचं मोठीची मोठी अशी मूर्ती ह्या ठिकाणी कन्हेरी मठामध्ये स्थापन केलेली आहे. तिथे गेले पुढे आहे मूर्ती. तर असं हे कन्हेरी मठ आहे. अतिशय सुसज्ज असं एकदम आकर्षक. त्या ठिकाणी पाण्याची टाकी पण आहे. 150 रुपये. तर हे कन्हेरी मठ आहे. कन्हेरी मठातील हे कुठल्या म्हणजे राहुल इंग्रजाच्या काळातले ज्यांना शिक्षा झाली ते लोक. हे इंग्रजाच्या काळामध्ये जी असं देशातल्या आपल्या लोकांवर जे अन्याय अत्याचार होत होते, शिक्षा देत होते, त्याचा देखावा नाही सगळा. होय, त्याचा देखावा आहे. फाशा अशा देत होते. इंग्रजांनी आपल्या देशातील जनतेवर किती हलापेष्टा केल्यात त्याचा हा फाशी दिलेले लोक देखावा आहे. ते फाशा दिलेल्या बघा असे किती नुसते बॉयलर कोंबड्या अडकल्यासाठी ह्या ठिकाणी लोकांना फाशा दिल्या. त्याला फाशी देऊन मुंडकतून अशी भाल्यात अडकून ठेवायचे खाली. बघा अतिशय किती दयनीय परिस्थिती आहे ह्या ठिकाणी. हे दाखवले कन्हेरी मठामध्ये. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे ना, बरोबर आहे की. होय, भगवती चरण बोहरा नॅशनल कॉलेज, भगतसिंग सुखदेव आहे ती. नौजवान भारत सभा, कोळ्या घातलेल्या आहे. राणी हजीजान वगैरे काय ते आपल्याला माहित नाही कधीच त्यांचा इतिहास काय ते ह्या ठिकाणी
त्याचा आपण देखावा दाखवलेला आहे. तर हे बेगम हजरत महल, बहादूर शहा, राणी रूप इलानी, पूर्ण इंग्रजाच्या काळातलं राजा खलक जुदेव हे असं इथं म्हणजे या ठिकाणी देखावे आहेत. अशी शिक्षा दिलेली आहे या ठिकाणी. बघा कशी शिक्षा, अतिशय छोट्या रूम मध्ये या माणसाला इथं कोंडून ठेवलेलं आहे. कण्हेरी मठ अतिशय देखण्यासारखं आहे. राहुल, होय, बघण्यासारखं आहे, चांगलं आहे. कोल्हापूरला जर तुम्ही आलं तर कण्हेरी मठाला अवश्य भेट द्या. कोल्हापूर शहरापासून साधारण किती किलोमीटर आहे कोल्हापूर शहरापासून कण्हेरी मठ? 20-25 असं, 20 ते 25 किलोमीटर. 20-25 किलोमीटर दरम्यान कण्हेरी म्हणजे सोलापूरच्या रेल्वे स्टेशन 20 ते 25 किलोमीटर हे कण्हेरी मठ भरते. ही झाशी राणी लक्ष्मीबाई यांचा हा पूर्णपणे बघा, मुलाला घेऊन घोड्यावर बसून चाललेलं सगळे सिमेंटामधला ह्या ठिकाणी बनवले आहेत. हे दाखवा, हे इंग्रजांनी भारतीयावर केले बंदुकीच्या जोरावर सत्ता ह्यांनी गाजवलेले. ही कण्हेरी मठामधील नाव आहे. बघा या ठिकाणी कण्हेरी मठातील ही नाव सेम नावासारखं बनवलेलं आहे. पॅनल मधून बनवलेले आहे, पण अतिशय नावाचं स्वरूप आणलेलं आहे ह्याला. ह्या ठिकाणी कारंजे आहेत, पण कारंजे सध्या बंद आहेत. कारंजे काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणून सध्या कारंजे बंद आहेत. तर ह्या ठिकाणी हा स्टुडिओवाला ओरिजिनल फोटो काढणारा अतिशय ओरिजिनल स्टुडिओवाला ह्या ठिकाणी हुबेहूब रूपात अवतरलाय. तुम्हाला जर फोटो काढायचा असेल तर काढू शकता ह्या ठिकाणी. मोठा फोटोकार आहे कोल्हापूरचा. हे आपली महालक्ष्मी आहे, आणि महालक्ष्मी सिद्धगिरी म्युझियम नाव दिलेलं आहे ह्या मठाला. ह्याला काय म्हणायचं? पोतराज आहेत. लक्ष्मी वाला लक्ष्मी आई घेऊन आलेले. अतिशय बांगड्या बिंगड्या सोबत तसे ठेवले हातात धरणारे. कधी लहानपणी पाहिला असेल तुम्ही तर. आता येत नाही वाटते. आता प्रमाण कमी झालं यांचं. पहिलं भरपूर असायचं. पहिलं भरपूर आहेत. तर पूर्णपणे हे जे दाखवलं जातं इथं पूर्णपणे शहर आहे किंवा गाव आहे. तर राहुल हे काय बनलेलं कुठलं गाव आहे? कण्हेरी गाव आहे. जे गावाचे घर शेम आहे ते तसे इथं घर केले तयारी बारकी बारकी. ज्या पद्धतीने ही कण्हेरी गावाचं थोडक्यात स्ट्रक्चर तयार केलं, नकाशा तयार केला याचा. शाळा आहे, घर, पाणी टाकी. कण्हेरी गावाची प्रतिकृती ह्या ठिकाणी उतरली गेली, तयार केलेली आहे. तर ह्याच्यावर ही मोबाईलचे टावर पण आहेत बसवलेले, जेणेकरून आपल्याला ह्या ठिकाणी नेट वापरता येते. असे टावर आहेत. कमी जागेत पण एक अतिशय मस्तपैकी ह्या ठिकाणी शहर उभा केलेलं आहे. ही जीवन विद्या मंदिर ना नाव पुसलंय त्याचं. छोट आहे पण मोबाईल मध्ये मोठ्याचे मोठे शहर दिसत आहे. सिद्धगिरी म्युझियम ग्रामजीवन कोल्हापूर. या ठिकाणी बघा काम चालू आहे.
अतिशय असं सुबकदार काम चालू आहे. नेमकं तुम्ही हे काय बनवायला चालू आहे? हे पोल्स 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 सर. पोर्च स्पॉन्सर पोल्स 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 हा सर. डिझाईन बनते घ्यायची. हा बांबू सारखं बनायचंय सर. तर ह्या सिमेंटाचं शेंडा हा बांबू हा बांबू सारखं काम चालू आहे. काम चालू आहे सर. हे बघा ह्याने हे आता डिझाईन बनवलेली आहे. तर सगळं पूर्ण असं बनणार आहे का ते? हा सर. सगळी मात्र सगळी अशी डिझाईन बनणार आहे.